दादा आम्ही फक्त रेकॉर्ड करी राहणो बोली तर काही राहणे मी असं तसं करत आता मी जय राहणं देखील तुम्ही कथा जाऊन आम्ही ना दिले ऑस्करवाडी मिसळ मग भाऊ जय गुरुदेव आलात ना आम्ही हे का भाऊ आता आम्ही सगळ्या यायला जाते ऑस्करवाडी मा ऑस्करवाडी मिसळले आम्ही ऑस्करवाडी मिसळ या भाऊ येत सगळं मोहित अवकार नितीन चेतन नाव चेतन असं ना बोलू रे काय नाना इकडे भाऊ पण नाव काय राहुल राहुल आणि ओके ही आमची ऑस्करवाडी आम्ही या ब्रँडचा कोर्स केला होता तर तुम्ही इकडे येऊ शकता तिथली बेसड एक नंबर राहते डायरेक्ट बाकीचे रिव्ह्यू खाल्ल्यावर हां बाकीचे रिव्ह्यू आम्ही ना सगळेजण खाऊन घेऊ आता मग त्याच्यानंतर सांगू आम्ही तुम्हाला काय असतं काय नाही ठीक आहे जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकतात बाकी सगळा एरिया एक नंबर आहे दाखवणार रे काय काय दादा इथं आहे ना मटची उसळ आहे गुलाबजामुन आहे कांदा निंबू आहे पोहे आहे काय झालं शेवे पोहे आणि शेवे वाटणार सर्व करतात बिचार आता आम्ही खाणार चल चालणार रे पटका मग खायला आता डायरेक्ट आता आम्ही आता चालू करतोय मग आता सांगतो तुम्हाला टेस्ट घेऊन सर ठीक आहे चवीच्या वाटा इथंच येऊन थांबतो सही आहे तर दादा आम्ही आता ना मिसळ खाल्ली एक नंबर मिसळ चांगली होती म्हणा एवढं बी काय तुम्ही नाव ठेवायचं नाव नाही ठेवू शकत आता नाव ठेवणार लोक काही ठेवून देतात नावं पण आता आम्हाला काही गरज नाही नावं ठेवायची तर आता मिसळ खाल्ल्यानंतर आम्हाला खूप चांगलं वाटलं म्हणजे चांगली होती बुवा असं काही नाही थोडंसं ती घट असते ती हे आमच्याला बघा बाकीचे सगळे लोक इकडे हे आता 2-1 लोक वाढले आता आमच्याकडे आता आम्ही 10 जण झाले 2 जणांची वाट बघतोय आमच्या 2 जणांना खूप आळशी आहेत अजून 10 मधल्या अजून 2 जण बी आळशी होते 8 जण नाही 2 जण आता बघू आता आपण पुढचं आहेत आता चांगलं व्हायला आपल्याला दादा आम्ही इकडे आलो एकदम भारी एरिया आहे इथे दे गेला मायनागड अरे आमच्यावाले 2 जण मागे राहिले त्या बिचारा 2 जणांसाठी आम्ही थांबलो इकडे आमले काहीच काम नाही वाटत आम्हाला आमच्या गाडीची निघून गेली होती पुढच्या चाकाची पुढच्या चाकाची हवा बनण्यासाठी आम्हाला थांबावं लागलं तर थांबता मग आमच्या गाडीमध्ये आता बघू आता आमची गाडी आम्हाला धोका देते आता धोका दिल्यानंतर आता बघू आता आमच्या गाडीचं काय होतं दादा काय घे दे का दादा या आमना सगळ्यात बंधू आहेत हा आला वारा गेला वारा अजून पुढे इथलं जे जमले तेवढंच असतं ठीक आहे हा बघा काय झाड आहे काय डोंगर आहे बघा सांगायची काळी महिना घेऊ आम्ही तिला हो हा हो डोंगराची काळी महिना घ्यायची हो मला का आणि ते का आमना गाडीने ना टायर पंक्चर पाहिजे झालं सर आता तर आम्ही हवा टाकली याच्यामध्ये गाड्या टोक किती आमल्या ते सूर्य आला आमच्या बाहेर बघून घ्या इथे बघू शकता तुम्ही बेकार थंडी इथे हा आमच्या गाड्याचा ताप आहे आमच्यासाठी चालला सगळे आमचे VIP लोक इकडे हे बघा हे सगळे ताप्यातले गाड्या आमच्यावाल्या ह्या सगळ्या आपल्यात इथून तिथपर्यंत लाईन सगळी आपली आणि हे लोक आता डोंगराची काळी महिना चोरता इकडनं झाडावरनं हे बघा ही असते डोंगराची काळी महिना आम्हाला दिखणी नाही आमल्या दिखणे बापरे ब्लर मी घ्या पुढं सर देखा आता ही आमने डोंगरनी काही महिना असाची तुम्हाला जेवढून दाखवतो मी
ही असते कुठे गेली हा इथे ही असते डोंगराची काळी मैना, पण त्याचा लाल आहे. आता ही लाल झाल्यावर काळी होऊन जाईल. ज्या प्रकारे एखाद्या माणसाला ठोकल्यावर तो काळा होऊन झाला जातो ना, तशी काळी मैनाला लाल मैनाला ठोकला ती काळी होऊन जाते. बघा हा इकडे आमचा एक जण तोडतोय सगळा काळा मैना. डोंगराची काळी मैना तोडतोय हा. हे भाऊ आम्हाला दाखवताय डोंगराची काळी मैना. पण दादा ही लाल काबर आहे, काळी काबर नाही. आता तयार होते का? हा आता सुरुवात आहे तिची. बाकीच्या हिरव्या आहे. इथे या दादा काळी मैना इथे दिसेल. दाखवा काळी मैना. ही काळी मैना दादा ही बघा. दर्शकांना काळी मैना पाहिजे, पाहिली नाही त्या बिचाऱ्यांनी. दाखवा दादा तेव्हा यांनी खाऊन घेतलं दादा ते. आम्हाला बी जावं लागला. ओ आई आई इथे काय पुढचे ते काला नमक ना नितीन कुर्ला ही चालली आमची कुर्ल्याची बस फ्रॉम द कुर्ला. आमची कुर्ल्याची बस चालली. आता आम्ही डोंगराची काळी मैना खातोय. तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे. क्रेटाची प्राइस फक्त 11 लाख सेकंड हँड. चला रे डोंगराची काळी मैना एक नंबर झाला. तुम्ही सगळ्यांनी यायचं आणि असं झाड पाहायचं आणि थांबायचं आणि तोडायची. जेवढी तुम्ही डोंगराची काळी मैना खाणार तेवढं तुमचं आरोग्य चांगलं होणार. आरोग्यासाठी तुम्ही खायला पाहिजे. आमचं एकच म्हणणं आहे. क्रेटाचा लुक आवडला राव. क्रेटा करताय लेवावतो एक जण नाही आहे. दादा आता आम्ही ना स्वच्छतागृहाच्या बाहेर आहे. स्वच्छतागृहामधून आले आम्ही. आमच्या किरण दादाला आगू लागला होता, तर आगू करायला गेले ते. किरण दादाचा आगू झाला का आम्ही चाललो इकडनं. तोपर्यंत मग मी म्हटलं मी कपडे चेंज करून घेतो. आपल्या आजकाल आहे ना मंदिरांमध्ये हाफ चड्ड्या चालत नाही. हाफ चड्ड्यावाले अंग प्रदर्शन करतात ना, म्हणून म्हणजे मस्त कपडे घालून घेतले बघा. हां माझे पण हाफ चड्डी घेऊन गेली असती ना, त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ द्या काय करायचं माणसाने. ठीक आहे. तर बघा हे स्वच्छतागृह आहे, खूप छान आहे. तुम्ही पण येऊ शकता इकडे हागायला आगू द्यायला. इकडे खूप आगू भेटता मस्त आहे बघा. आमचे नितीन दादा बघून घ्या तुम्ही, चष्मा लावून एक नंबर मग एक नंबर. हां आता आम्ही प्रस्थान केलं आहे मंदिराकडे जाण्यासाठी. तिकडे बोर्ड होतं की हाफ चड्ड्या घालून येऊ नये, हाफ चड्ड्यावाल्यांनी घरीच राहा. ठीक आहे. एक तर सगळे कपडे घालून या, एक तर नागे या. ठीक आहे. 2 प्रकारे तुम्ही इथे येऊ शकतात. तर आम्ही सगळे कपडे घालून आलो आहे. तुम्हाला तुमची मर्जी. तर त्या ठिकाणी इथे इथला भारी आहे ना, हे काय म्हणतात याला, वातावरण एक नंबर आहे. नाही ते नाही तसं हरियाली तर खूप चांगली इकडे. तुम्ही येऊ शकता हरियाली बघायला. आम्ही जाऊन झालो हळूहळू पुढे. बघा आमच्या मागे केवढी मोठी रांग आहे, पण आम्ही रांगेत लागत नाही. आम्ही VIP लोक आहे. आमच्यासाठी तिकडे VIP दर्शन आहे. का रे हो बरोबर आहे. आमच्यासाठी VIP दर्शन आहे तिकडे. पुढे कोणी तेच ना म्हणे. चला गो. देखा सगळा जण आमना इथला भारी करणार डायरेक्ट एक नंबर. सगळा जण पुरा भारी काम आहे ना डायरेक्ट. मस्त गाणे म्हणत शंकराचे. आम्ही सगळे चाललो आता इकडे मामाच्या मागे एकदम भारी कोणी दिसतंय आम्हाला, पण तरी आम्ही काही बघत नाही त्यांना. बिकॉज आम्हाला आमच्या तिकडे जायचं आहे महादेवाकडे. त्यामुळे मग बाकीच्या गोष्टी आम्हाला इग्नोर करायला. तुम्हाला इकडे काहीतरी घ्यायचं असेल कपडे तुम्ही ते घेऊ शकतात. घ्यायचे नाही मला ते कपडे, पण तरी घेऊ शकतात. निंबू पाणी वगैरे एक नंबर इथे. पण आम्हाला कसं वर्जित आहे सगळं वर्जित असल्या कारणाने आम्ही घेत नाही. मौसम एक नंबर आहे दादा इकडे. आमचे लोक सगळ्यात एक नंबर इकडे. पाहू शकतात तुम्ही तिकडे.
आपले पोरं तिकडे एक नंबरला उभे आहेत, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. आता आम्ही डायरेक्ट जाऊ आणि दर्शनाच्या रांगेत लागू. ठीक आहे, एवढी मोठी लाईन लागली आमच्याकडे. तुमची लाईन बाकी मोठी 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 आणि इकडे खाली पण आमची लाईन चालली मैं भूपेश मराठी फेमस हो जाओगे. माकड दाखव, माकड कुठे माकड माकड आरून गेला. आमच्यासारखे श्रीमंत लोक सापडणार आणि 350 रुपयाची 5 पाडतोय आम्ही आता दर्शनासाठी. आमच्या एवढे श्रीमंत तुम्हाला जगात सापडणार नाही डायरेक्ट. बहुत पैसा है हमारे पास. तू एवढा पैसा डायरेक्ट आम्ही डायरेक्ट हाकता नाही पैसा नाही आपला. हो एवढी मोठी रांग आहे तरी आम्ही VIP लोक आहे. इकडे आम्ही आलोय बघू ना, एवढी मोठी लाईन असून सुद्धा आम्ही आमच्या VIP दर्शनात चाललो. ही रांग फक्त VIP लोकांची आहे. जर तुम्हाला प्रॉपर दर्शनाला यायचं असेल ना सकाळी लवकर यायचं, नाही तर अशा रांगेत थांबावं. आणि रांग बेकार मोठी डायरेक्ट, एवढ्या मोठ्या रांगेमध्ये तुम्ही थांबू शकत नाही डायरेक्ट, एवढी मोठी रांग आहे ना. आता कसं आहे, आता आम्ही मुलं आहे म्हणून आम्ही चालून जात होते. आम्ही आता गुपचूपमध्ये नंबर लावून घेऊ. इथे सापडलं का जागा. आता आम्ही मंदिराच्या मागे आलोय, एक नंबर आहे मंदिर. जमा करायला इशारा काढायला पडे जातात, जमा करा हो. दादा इकडे मोक्ष कुंड आहे, जो बी जाईल याच्यामध्ये सगळं मोक्ष पाणी लावून येईल, सगळ्यांना मोक्ष लावू येईल त्यांना डायरेक्ट. आता आपल्याला आपण मोक्षाच्या कुंडामध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. वा 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 वा, मोक्षाच्या कुंडामध्ये काय पण गाण दिसते मला थोडी. तुम्हाला काही दिसतंय का. इथे जरा बांधकाम चालू आहे, एक नंबर. सध्या अजून जरा चालू आहे म्हणजे बांधकाम, तर आता मस्त झाल्यावर मध्ये चांगलं होऊन जाईल. आता इकडे आपण बघूया काय काय आहे मंदिरावर. सगळ्यात पहिले तर कोणाची मूर्ती मला समजत नाही आहे, तुम्हाला समजेल सांगा मला. त्याच्यानंतर झाड उगलं आहे पिंपळाचं. त्याच्यानंतर मंदिराच्या या साईडला आपल्याला दिसतो आहे काहीतरी, पता काहीतरी म्हणून आलं. आमच्या लोक हरवले, मी हरवला आहे म्हणजे. जर तुम्ही शनिवार रविवारी येणार असाल तर आपली पास बंद राहते, असं आम्हाला आता समजलं डायरेक्ट. पास बंद आहे का भाऊ. मला पास बंद असल्या कारणाने आम्ही ना आता ना आम्हाला वरती जावं लागेल, एवढा दूर परत जायला लागेल, परत खाली यावं लागेल. दादा ते म्हणताय की आपली पास बंद आहे म्हणे. आता पास फक्त शनिवार रविवारी बंद असते म्हणे, बाकीचं चालू असते म्हणे. तर तुम्हाला जायचं असेल तर वापस वरती जा म्हणे. इकडे आयुर्वेदिक भंडार आहे सगळं. हे बघा, हे काय बेड कीचा पाला, हा डायबिटीस साठी कामात येतो. गुडवेल आहे, त्याच्यानंतर काय सफेद कुडा आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी डायरेक्ट. तुम्हाला जे पाहिजे असेल तुम्ही इकडे येऊन जायचं घेऊन जायचं, आम्हाला सांगायचं नाही आणून द्या असं. आई बंटे असं काम नाही काय दादा, हे मुडव्यासाठी का तिकडे लावायचं असतं ते खाली डायरेक्ट. आणि तुमचा मुडव्यात चला थोडा तुमच्याला एक कट्टा. आता इकडे मंदिर आहे, मंदिराच्या बाहेर मंदिरचा व्ह्यू आहे आणि मंदिरचा व्ह्यू आम्ही दाखवतो तुम्हाला. बघा हे आमचे दादा दाखवत आहे. नितीन केस नाही पण केस बनवतो. हा का, चला लाईक चॉकलेट बॉय आमच्यावाला, चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय. त्याच्यानंतर अजून कोण आहे, मोहित पवार. मोहित पवार असे आहेत आमच्यावाले. यांच्या इकडे बघणार तर इथे डोकं फुटलं आणि केस नीट आहे. बिचारा आता उगत आहे, रोज खत पाणी टाकताय सकाळ संध्याकाळ.
आमच्या ब्लॉग मध्ये येऊन जाऊ. अरे लाईन मध्ये उभे होते पण हाऊ आला 3 लोकांना लाईन मधून काढला. आता हाऊ पोऱ्यात कोणता पप्पा 100 रुपये पाठव मला घरी यायचंय. इथं पांढरा घेतो आपण शॉर्टकटला माधूला भेटायला जायला पाहिजे. आपण रांगेत लागू आणि पूर्ण दर्शन सुट्टी टाकू. मारला तो नमल एवढं. मामाचा सोमवार कधी येत नाही मामाला सकाळी 4 वाजता एवढं वाईट आहे की आता लाईनीत उभे राहणार. बरोबर तुम्ही इथं बोला परत जायचंय. झाला का नाही आता कुठे लाईन माहिती लाईन आहे एंट्री पासून. व्हेरी खतरनाक दिवस दादा. काय करतं आता लाईन मध्ये आमले इथला क्लाइमेट एक नंबर है. पीसफुल कर लाइन. नहीं पिच सही है आज की मैच. पिच ओके KKR जीतने वाले ऐसा लग रहा है. हाँ का भारी दर्शन घ्यायचं असेल ना तर लवकर यायचं सकाळी. आणि दर्शन नसेल घ्यायचं किंवा मुख दर्शन घ्यायचं असेल तर मग उशिरा पाहायला चालेल. इकडनं मंदिराच्या बॅक साईडनं एंट्री असते. त्या एंट्रीला बिलकुल गर्दी नाही राहत. सो त्या एंट्रीतनं जाऊन सनी तुम्ही त्यांना मुख दर्शन घेऊ शकता. चला. पार्वती पदे हर दान दर्शन करून दान दर्शन करा देवाला बाबा. आमची हार्दिक कुंकूच्या मंडाला 500 रुपये तिकीट. 500 रुपये फक्त 500 रुपये. हळदी कुंकूचा कार्यक्रम करताय. फक्त 500 रुपयामध्ये एक टिक्का. ब्लॉग मध्ये घेऊया. घेतला तुला टिक्का लावता तुला ब्लॉग मध्ये घेतला मिळाला वाटतं पण लिहिलीच नंतर लाव मला लावून दे. लाई दे रे जाऊ दे तिला. सोडली दारू बेलीच ना तू. हो आता सर्वांनी काढलं ब्लॉग मध्ये बघ आम्ही टिकी लावणार. हो मग माझं राहिलं. टिक्का लावून ब्लॉग मध्ये काय काय बोलायचे का. काय बोल ते टिक्का लावण्यात आला तर हा म्हणतो म्हणे मी मुसलमान. तुला मोक्ष कोण नाही. जय श्रीराम. जय श्रीराम. दादा माझी आजी श्रीराम पण कट्टर काँग्रेसी चुकतो का आम्हाला तरी. कुठे आयरमॅन गाणे वाजणार. आयरमॅन मध्ये आमचे गाणे वाजता मस्त गाणे बघायचे. बघून घ्या. मी आता फेक एंट्री दाखवतो चुकीची. या ठिकाणी पैसे द्यायचे आणि एंट्री घ्यायची. इलिगल एंट्री. शाळा करता येते बघा माणूस आहे ना या माणसाने त्या माणसांकडनं पैसे घेतल्यानंतर त्यांना एंट्री देऊन टाकली. आमच्यासारखा सामान्य माणसाला एंट्री देत नाही ते. बघा हे जे लोक आहेत ना सरकारी लोक आहेत बिचारा. आता आम्ही त्यांना काहीच बोलू शकत नाही. ते फक्त स्पेसिफिक लोकांना देतात जे त्यांना जास्त पैसे देतात ना त्यांना. तुमच्याकडे पण पैसे असतील तर या इकडे मस्त एंट्री सापडून येईल तुम्हाला. आता आम्ही चाललो आता इकडे भीमकुंड पाहायला. जे आहे इकडे भीमाशंकरला भीमकुंड असते छानवालं. तेही ते आता सुकलेलं आहे तरी पण आता आम्ही पालखी नका जाऊ. पालखी वेळची जास्त नाही दादा पालखी कसं सगळ्यांना सगळ्या शेवटी इकडे यावं लागेल. चालू आहे सगळ्यात शेवटी सगळ्यांना इकडे यावं लागेल. तिथे मागे आणि इकडे आमचा स्पीकर चालू आहे आयरन मॅन वाला. आम्ही स्पीकरचा पण बंदोबस्त केलाय म्हणजे आमच्या मुलांना बोर नको व्हायला. बरोबर. आमचे मुलं सगळे मस्त आनंदात जायला पाहिजे. कोण आहे काय माहिती. कोण नाही आपलाच आहे. सॉरी त्याला व्हायचं होतं पण तो आता नेक्स्ट पाणी पडल्यानंतर. हा ते कसं आहे आता भीमकुंडामध्ये पाणी नाही. इकडे हे आमचे लोक राम मंदिरची तयारी. हा राम मंदिर तयारी करताय. नाही पण इकडे हनुमान मंदिर आहे. पाहून घ्या तुम्ही येणार तेव्हा नेक्स्ट टाइम. तुम्हाला आवाज येत नसेल शक्यतो आमच्यावाला फोटो. हो दादा हे दादा नुसते आमच्याकडे नाही मागतायत फोटो. यांना आपण टाकून देऊ. आता इकडचा रस्ता एक नंबर आहे.
कोणले प्रॉब्लेम आहे आपण दोघे भाऊ गेले आम्हाला एक भाऊ सापडले की आमच्या सारखे ज्यांना आमच्या सारखा जय खानदेश जय खानदेश हा हे भाऊ ना आता काठी टेकायचा त्रास झाला आता यांना थकला तो खूप 4 किलोमीटर ट्रॅक आहे म्हणा. हा 4 किलोमीटर ट्रॅक आहे पण आम्ही आता 40 किलोमीटर चालून आलो. मुलगीने काठी घेतली कारण की तिच्याकडून चाललं नाही जाणार. बघा मुलगी बघा वल्ली शेमटी आहे अशी भारी पडली ना. बाबांना संस्कार देखील बाबा काले आजा वळते हे संस्कार आहे ना कोणत्या ठिकाणी सापडणार आहे तुम्हाला 8664 पावसवर आम्ही ना भीमाशंकर पोची जाईल ना आमना पावसवर ना ग्रुप बडा हाय कर या मना जोडी गोल मंत्री थांब ना बंद भेटेल आमला ना मजा करायला आलो पण या ना या बाटवर फोटो काढायला जो आवाना जाऊ परत मुंबई पुणे कांदेशकर सांगदेश लाडू दारदेश लाडू लाईक करा सबस्क्राइब करा चोपडा डाबा बटन उन्हा लोटन मारा जाडू उन्हा बाडू. एक मिनिट आगो एक मामाने डायलॉग देखला चला बाबी दादा आता लिहिल्या गाला कपडा चला चोपडा डाबा बटन उन्हा लोटन मारा जाडू उन्हा बाडू आडी बिदर पडी बिदर जाडू नवरीन बहीण नाक कापू आडी बिदर पडी बिदर चाकू नवरीन बहीण नाक कापू भाऊंडे TCMA कॉलेजचे प्राध्यापक तू चाल मी येत संघटना श्री भाऊ कर्वेनगरला क्लास घेता भाऊंना लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो पण करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघा हे दादा आता आपण आहे ना लोकेशला काहीतरी विचारत आहोत. आता आपण काहीतरी विचारत आपली सुरुवात आता आहे ना आपली सुरुवात आता दादा आमले सांगा तुम्ही कोणत्या गावाला आहात जाते करंटली कोणा काय पडतस इंजिनियर आहेत आम्ही कोणता इंजिनियर घालणार का दाबणार अरे कम्प्युटर चालवणार दादा आम्ही पुण्यामध्ये बँके लुटणारे लोकांना पटवून आम्ही शेअर मार्केट मध्ये टाकायला लावतो आणि लॉस झाला का त्यांना पाचशे घ्यायला आम्ही दोर प्रोव्हाइड करतो. तुम्ही काय करता सांगा बरं आपले PCMC मध्ये
स्पोर्ट्स टीचर आहेत आपण, असं आहे का दादा? गव्हर्नमेंट सर्वंट. बापरे बाप, गव्हर्नमेंट सर्वंट दादा. बॅस राईट दादा. तुम्ही काय करता दादा? दादा तुम्ही काय करता दादा? दादा मी सध्या नवी मुंबई मारायला दादा मुंबई मोठा लोक आहेत का तुम्ही? काटण्या बिल्डिंग राहता तुम्ही. तुम्ही आडे काय नाही बिल्डिंग आम नाडे बीप लावणार पडेल बीप. पहिलं दादा तुम्ही काय करता मुंबई मा? दादा सध्या तरी मी आता युएस ला शिफ्ट होणार आहे. सध्या ते जॉनी सिन्स त्याचे जॉनी सिन्स वर वहिनी ना त्याने रिप्लेसमेंटले मी जावाचे दादा. भाऊ तुमच्या तिला येत होता आपण, पण दादा तेच ना दात कस काय तुटेल. दादा तुम्ही जॉनी विचारतात ना, मी सांगतो खरं काय. दादा त्यांच्या दात JCB मध्ये सापडला होता खंतांना. पुण्यात जॉबला आहे. काय करतात दादा जॉब? सध्या आता नवीन जॉब लागलेला आहे, लागलेला आहे. आम्ही मस्तपैकी जातो तिथं लाल रुमाल, विमान लगायला लाल रुमाल बांधतो. अरे बाप रे बाप. बोला दादा, आम्ही बिल्डर कडे पुण्यामध्ये. पन्नास 50 का 100 चालणार. पत्त्यांचे घर बांधतात भाऊ. विषय बोल खाली आपण काही वांधा नाही, काही वांधा नाही, बिनधास्त. फोन नंबर आहे तुमले. दादा तुम्ही काय करता? बेरोजगार आहे. नाही रे बेरोजगार नाही दादा. काय तुम्ही दादा तुम्ही दादा ते ना बंटी सोबत फिरतात. माझ्यासोबत असं आहे का? आणि मग त्यांच्यावर ना थोडे परिणाम येणारे होत आहेत. सांगा ना. मी माय हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्ये एक ब्रँड आहे, तिथं मी सेल एक नंबर. आपल्या पोरांच्या दार तुम्ही नाव काय करता? दादा मी प्रोडक्ट डिझायनर आहे एका MNC कंपनीमध्ये, आणि मी ट्रेनर पण इंडस्ट्री. अहं. ठीक आहे. आणि आपल्या जेव्हा निघता तुम्ही बेकार काम आहे तुम्हाला. आते दादा तुम्ही भारी झाला. मी काय करत काय माहिती. आते मुकेश दादा त्याचा कालीच ना अनुभव आपण त्याला विचारत की त्याला ती बाईने असा हात लावल्यानंतर काय वाटणं होतं. बापरे बाप. ती बाई नाही भाऊ मी सांगा नाही बोल. प्रायव्हेट गोष्टी सांगा, प्रायव्हेट गोष्टी सांगा. दादा तुम्ही काय करता सांगा. तुम्ही काय करता? मी मास्तर माणूस आहे, मी कोणा परिचय लागत नाही, मी कुणी मुनी माणूस आहे. कुणी माणूस आहे बुधवार काही जॉब भेटी नाही. फक्त तो तर दादा मी आता अपेक्षा करतो तुम्हाला सगळं काही समजलं असेल, आवडलं असेल. तर बघा आता आम्ही निघतो इथून. आता काय झालं आमचं फिरून वगैरे सगळं काही बघून. सगळ्यांना हाय बाय करा आणि निघतो. चला बाय बाय. सबस्क्राईब करा. चला भाऊ चालले.